नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दिवाळी स्पेशल या बॅनर एडिटिंग अंतर्गत आपण हे बॅनर्स बनवलेले आहेत। तर त्यापैकी धनत्रयोदशी हे बॅनर आपण बनवायला घेतलेलं आहे। तर त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। आणि हो, अजून एक मित्रांनो, जर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करूनच ठेवा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। आणि मित्रांनो, त्याची तुम्हाला ती लिंक दिलेली आहे, तिचा पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे आणि तो पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड नक्की सापडेल आणि तो स्पष्ट आणि मोठ्या शब्दामध्ये दिलेला आहे। तर धनत्रयोदशीचे बॅनर हे पण बघू शकता मित्रांनो, हे थंबनेल आहे। तर थंबनेलप्रमाणेच आपलं हे बॅनरसुद्धा एकदम झकास झालेलं आहे। तर आपण बघूया आता ते आपण कसं तयार केलेलं आहे। तर त्याआधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे सर्वात आधी ओपन करून घेतलेलं आहे आणि त्याची कॅनव्हासची जी साईज आहे आपली ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं टाकून घेणार आहोत। आणि ते टाकल्यानंतर आपलं बॅनर हे स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच होणार आहे। तर प्रत्येक बॅनर आपण स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच बनवतो, तुम्हाला माहीतच आहे। तर मी जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे त्यामधूनच तुम्हाला त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे बॅकग्राऊंड सिलेक्ट झाल्यानंतर त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून त्याला लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो पुढच्या सर्व लेयर्स तुम्हाला ॲड करत चालायचं आहे। आणि PNG मटेरियलसोबत आपण PLP सुद्धा दिलेली आहे, त्यामध्ये तो फक्त तुम्हाला तुमचा फोटो, मॉडेलचा जो फोटो आहे तुमचा, तो फोटो आणि नाव चेंज करायचं आहे। बस 2 मिनिटाचं काम मित्रांनो आणि बॅनर तयार। अतिशय सोप्या पद्धतीत बॅनर PLPमुळे तयार होतात आणि हे PNG वापरून तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा बॅनर डिझाईन करू शकतात। बॅकग्राऊंड चेंज करून, फॉन्ट चेंज करून, टेक्स्ट चेंज करून, असे इतर अनेक चेंजेस करून तुम्ही तुमचं स्वतःचं क्रिएशन तयार करू शकता। तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला बॅनर कसं वाटलं। बॅनर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला तर सबस्क्राईब करूनच ठेवा।
तर ही फायनल लेअर ॲड झाल्यानंतर इथं आपल्याला बॅनर सेव्ह करायचा आहे आणि त्याची क्वालिटी अल्ट्रा करून घ्यायची आहे. आणि ते सेव्ह झाल्यानंतर आपल्याला याची क्वालिटी एन्हान्स करायसाठी AI फोटो एन्हान्सर या ॲपमध्ये आपल्याला हे बॅनर घेऊन जावं लागेल आणि त्याची क्वालिटी जी आहे ती आपल्याला ही एन्हान्स करून घ्यायची आहे. तर इथं आपण सिम्पली इथं सिलेक्ट करून घेणार आहोत ते आणि एन्हान्स फोटोवर क्लिक करून त्याला आपण एन्हान्स करून घेणार आहोत. तर बर्थडे बॅनरचं जे हे नवीन स्टाईलचं बॅनर आहे मित्रांनो, हे तुम्ही नक्की चेकआउट करा, हे तुम्हाला नक्की आवडेल. आणि इन्फिनिटी फॉन्ट्स 20+ इन्फिनिटी फॉन्ट्सचा सुद्धा हे व्हिडिओ आहे, हा सुद्धा तुम्ही नक्की बघा. हा बॅनर एडिटिंगसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर अशाच व्हिडिओ एडिटिंगसाठी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.